नमस्कार. तर आज आपण एक इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट बघणार आहे, ऋणको आणि धनको. आणि ह्या महागाईचं सध्याचं जे कालखंड आहे, त्या महागाईच्या कालखंडामध्ये ऋणकोला काय फायदा होतो का धनकोला फायदा होतो? महागाई कोणासाठी हितकारक आहे, कोणासाठी बाधक आहे ते बघायचं. तर पहिल्यांदा ऋणको म्हणजे काय बघा, आणि धनको म्हणजे काय. ऋणको म्हणजे कर्ज घेणारा, जो कर्ज घेतो. आता मी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले, तर मी ऋणको झालो. आणि स्टेट बँकेने मला कर्ज दिलेलं आहे, तर ती बँक ही धनको झाली. तर पैसे देणारा म्हणजे कोण? धनको. पैसे घेणारा म्हणजे कर्ज घेणारा ऋणको. तर बघा, मग ज्यावेळेस आपण महागाई वाढते त्यावेळेस महागाईचा इफेक्ट ऋणकोवर जास्त होतो का धनकोवर? तर पहिल्यांदा एक स्टेटमेंट सांगतो की महागाई ही कर्ज घेतलेल्यांसाठी चांगली असते आणि ज्यांनी कर्ज दिलंय त्यांच्यासाठी तोट्याची असते. तर कशी असते बघा, पुढं कन्सेप्टमध्ये कळायचं. उदाहरणार्थ मी माझं स्वतः साधं सोपं उदाहरण देतो. मी शेतकऱ्याच्या संदर्भात उदाहरण देतो. आता मी समजा एक 10 लाख रुपये कर्ज काढून 10 लाख रुपये कर्ज काढून मी 10 गायी घेतल्या. 1 लाख रुपयाला एक गाय. आणि त्यावेळेस गृहीत धरा की दुधाला एक 25 रुपये लिटर भाव आहे. आणि मी 10 लाखाचा समजा हप्ता केला की एक 10,000 रुपये हप्ता केला. गृहीत धरा, हे सगळ्या आकडेवारी गृहीत धरा. 10,000 रुपये हप्ता केला, 25 रुपये दुधाला भाव आहे आणि मी 10 लाख कर्ज काढले. आता महागाई वाढली, मग वर्ष 2 वर्ष कालावधी गेला आता, आणि आता महागाई वाढली असं गृहीत धरा. आता महागाई वाढल्यानंतर काय होणार? बँकेचा हप्ता किती आहे? 10,000 रुपयाचा आहे. दुधाचा रेट समजा 25 रुपये आमचा पहिला दुधाचा रेट होता. त्यावेळेस समजा आमचं उत्पादन 100 लिटर दूध जात होतं. 100 लिटरला 25 रुपये जर रेट धरला तर 75,000 रुपये महिन्याला दुधाची पगार झाली, बरोबर. आता बघा, आता महागाई वाढलेली आहे. आता 25चा भाव 50 रुपये लिटर झाला, महागाई वाढली. 25चा 50 रुपये रेट झाला आणि गायची 1 लाखाची किंमत 1.5 लाख झाली. म्हणजे आता माझ्याकडे 10 गाय आहेत, तर माझं भांडवल किती झालं? 10 लाखाच्या ऐवजी 15 लाख रुपये झाले. म्हणजे 1 लाखाला एक गाय आणली होती, आता ती गाय माझी 1.5 लाखाला जाते. म्हणजे माझं 15 लाख भांडवल झालं. म्हणजे माझ्यासाठी महागाई काय हानिकारक आहे का? नाही. आता माझा दूध दर कसा होता? दूध दर 25 रुपये लिटर होता, ते किती झाला? 50 रुपये लिटर झाला. तर 50 जास्त वाटते का तुम्हाला? तर 25च्या ऐवजी 30 रुपये लिटर करा. तर 30 रुपये लिटर केला तर माझं दूध किती जात होतं? 100 रुपये लिटर. तर 30 रुपयेनं महिन्याला 90,000 रुपये पगार झाली. पहिली पगार किती होत होती? 75,000 रुपये. आता किती झाली? 90,000 रुपये. म्हणजे जवळपास कितीचा डिफरंट पडला? 15,000 रुपयांनी माझं इन्कम वाढला. हा झाला महागाईचा इफेक्ट. तर माझं 15,000 रुपयांनी इन्कम पण वाढला आहे. माझं गाईचं 10 लाख रुपयाचं भांडवल 15 लाख रुपये पण झालं आहे. पण माझा बँकेचा हप्ता वाढला का? ते बँकेचा हप्ता 10,000 रुपये राहणार. त्यामुळं तुम्हाला काय सांगायचं आहे की जो कर्जदार असतो त्याच्यासाठी महागाई ही हितकारक असते, आणि जो कर्ज देणारा असतो त्यासाठी महागाई ही तोट्याची असते. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.